नमस्कार. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान कसे करायचे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. आपण पाहत आहात प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ. दत्तवाडी पर्वती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार. या प्रभागामध्ये आपल्याला 4 गटांसाठी 4 उमेदवारांना मतदान करायचे आहे. मतदान केंद्रावर आपल्याला वेगवेगळ्या रंगांच्या पार्श्वभूमी असलेल्या एकूण 3 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन दिसतील. प्रत्येक गटासाठी घड्याळ या चिन्हासमोरील निळे बटन दाबा. राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावरील उमेदवार अ गट अनुक्रमांक 3 धनंजय विष्णू जाधव. या गटासाठी बॅलेट मशीन क्रमांक 1 वर पांढऱ्या रंगाची पार्श्वभूमी असेल. ब गट अनुक्रमांक 2 बारवकर दीपाली अभिजित. या गटासाठी बॅलेट मशीन क्रमांक 1 वर पांढऱ्या रंगाच्या खाली फिक्कट गुलाबी रंगाची पार्श्वभूमी असेल. क गट अनुक्रमांक 6 अक्षता जयराज लांडगे. या गटासाठी बॅलेट मशीन क्रमांक 2 वर फिक्कट पिवळ्या रंगाची पार्श्वभूमी असेल. ड गट अनुक्रमांक 5 अशोक हरनावर. या गटासाठी बॅलेट मशीन क्रमांक 3 वर फिक्कट निळ्या रंगाची पार्श्वभूमी असेल. बटन दाबल्यानंतर बीप असा आवाज येईल आणि लाल दिवा लागेल. याचा अर्थ त्या गटासाठी आपले मत यशस्वीपणे नोंदवले गेले आहे. महत्वाचे, आपल्याला 4ही गटांसाठी मतदान करणे अत्यावश्यक आहे. जर एकही गट राहिला तर आपले मत बाद ठरू शकते. म्हणून शांतपणे आणि काळजीपूर्वक मतदान करा. विकासासाठी मतदान करा. धनंजय विष्णू जाधव, बारवकर दीपाली अभिजित, अक्षता जयराज लांडगे आणि अशोक हरनावर. घड्याळाला मतदान करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करा. धन्यवाद.